जालना संभाजीनगरच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये अब्दुल सत्तार यांनी थेट बंड केलेला आहे. त्यांच्या मुलाचा जो अर्ज आहे ती विधान परिषदेमध्ये त्यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते तथा आमदार बबनराव लोणीकर आहेत. भाऊ, काय सांगाल? अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा बंडखोरी करत मुलाचा अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार, तीन पक्षानं एकत्र बसून महाराष्ट्रामध्ये चर्चा केली, दिल्लीत चर्चा केली आणि ज्याचं संख्याबळ जास्त, जिल्हा परिषद सदस्य, महापालिका, नगरपालिका, ज्याचं संख्याबळ जास्त आहे, ज्याच्याकडं मतं जास्त आहे, त्यांना त्या जागा सुटल्या. भारतीय जनता पक्षाकडं शिवसेनेपेक्षा खूप जास्त मतं असल्यामुळं ही जागा भाजपला सुटली. अब्दुल सत्तार यांच्या मुलानं जो फॉर्म भरलेला आहे तो 1000% विड्रॉ होईल आणि त्यांना महायुतीचंच काम करावं लागेल. तुम्ही म्हणताय अब्दुल सत्तारांना महायुतीचं काम करावं लागेल, पण एकीकडे अब्दुल सत्तार यांनी देखील आरोप केलाय भाजप शिवसेनेचं मुंडकं छाटत आहे, असा आरोप अब्दुल सत्तारने केलाय भाजपवर. हे बघा, अब्दुल सत्तारांनी संयमानं बोललं पाहिजे. महायुतीमध्ये सूत्र ठरलं होतं की कोणीही युतीच्या विरोधात बोलायचं नाही. संख्याच्या गणितावर जागा सुटली. भाजपनं पाय तोडला, भाजपनं हात तोडलं, भाजपनं मुंडकं तोडलं, हे म्हणणं शिस्तीला धरून होत नाही. यांच्याकडं महापालिका होती, तिथं का पराभव झाला याचं आत्मपरीक्षण करावं. शिवसेनेकडं जिल्हा परिषद होती, तिथं का पराभव झाला याचं आत्मपरीक्षण करावं. लोकांनी आपल्याला का नाकारलं याचं आत्मपरीक्षण करावं. भारतीय जनता पक्षानं काम केल्यामुळं महापालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली, संभाजीनगरची. जालन्याची महापालिका आमच्या ताब्यात आली. जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली. मुंडके तोडून, हात तोडून, डोकं फोडून जिंकता येत नाही. लोकांची मनं जिंकावं लागतात आणि याच्यासाठी काम करावं लागतं, विकास करावा लागतो. स्थानिक नेत्यांना सुद्धा पक्ष घराघरापर्यंत न्यावा लागतो, सरकारच्या योजना राबवाव्या लागतात आणि त्याच्यातून भारतीय जनता पक्ष मोठा झालेला आहे. संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्ष नंबर 1ला आहे. जालन्यामध्ये भारतीय जनता पक्ष एकत्र आहे. डोके फोडून, मुंडके फोडून नाही, तर लोकांची मनं जिंकून आम्ही पुढे आलेलो आहोत. त्यामुळं आमच्या हातात लोकांनी सत्ता दिली, ती आम्ही नीट राबवत आहोत. भाऊ, महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशी लढत आहे, परंतु अब्दुल सत्तारांचा जो मुलाचा अर्ज कायम राहिला, याचा कुठेतरी महायुती आणि भाजपला फटका बसेल का? हे बघा, अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा फॉर्म जो भरलेला आहे तो संतापाच्या भरात त्यांनी भरलेला आहे. 1000% त्यांचा फॉर्म वापस होईल आणि त्यांना महायुतीचंच काम करावं लागेल, युतीचाच धर्म पाळावा लागेल. आज विरोधी पक्षात कुणी राहिला नाही, तयार नाही, बाहेर जायला जागा नाही. त्याच्यामुळं जिथं आहे तिथं त्यांनी काम करावं, दिल्यात घरी सुखी राहावं. जर राहिलं तर भाजपची काय भूमिका असेल? फॉर्म राहू शकत नाही, राहणारच नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना समज दिलेली आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे, त्यामुळे ते 1000% फॉर्म काढून घेते. भाजपचे ज्येष्ठ नेते लक्षवेधी मांडू देत नाहीये, सत्तारांचं म्हणणं खरं आहे असं देखील संजय गायकवाड म्हणताय. हे बघा, भारतीय जनता पक्षाचे कोणीही मंत्री किंवा सरकार लक्षवेधी कोणत्या लावायचे हे ठरवत नाही. तारांकित प्रश्न कोणते लावायचे ठरवत नाही. विधान भवनामध्ये कमिटी आहे आणि ती समिती मेरिटवर लक्षवेधी लावतं, मेरिटवर तारांकित प्रश्न लावतं, मेरिटवर अर्ध्या तासाच्या चर्चा लागतात, मेरिटवर औचित्याचे मुद्दे घेतले जातात आणि विधिमंडळाची जी समिती आहे विधान भवनामधली ते ठरवते मेरिटवर. आणि कुठं काही महत्त्वाचं असेल अशा वेळी हा विषय अध्यक्षाकडे जातो आणि विधानसभेचे अध्यक्ष निर्णय देतात. त्यामुळं प्रश्न लावण्याचा भारतीय जनता पक्षाचा काही संबंध नाही. शिवसेना संपवण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे, भाजपचा डाव आहे असं अंबादास दानवे म्हणत आहे. भाजप शिवसेना संपवायला निघालेली आहे, दोन्ही शिवसेनेने एकत्रित यावं असं देखील अंबादास दानवे म्हणत आहे. भारतीय जनता पक्ष
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आहेत, बावनकुळे साहेब आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते जनतेच्या कामात असतात, विकास करतात आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे. भारतीय जनता पक्षानं कोणालाही संपवलेलं नाही, संपवण्याची आवश्यकता नाही. भारतीय जनता पक्ष आपलं काम दाखवतोय आणि आम्ही आमची रेघ मोठी करतोय, दुसऱ्याची रेघ पुसत नाही. त्याच्यामुळं विनाशकाले विपरीत बुद्धी, कशामुळं कोण संपलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष कोणालाही संपवण्याच्या भानगडीत नाही. सगळ्यांनी आपला पक्ष वाढवला पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजेत, विकास केलं पाहिजे आणि जनतेनं त्यांना स्वीकारलं नाही त्याला भारतीय जनता पक्ष दोषी आहे असं कसं म्हणता येईल? तर नक्कीच आपण जर पाहिलं तर जालना संभाजीनगरच्या विधान परिषदेमधून अब्दुल सत्तारांची बंडखोरी थांबेल आणि त्यांचा मुलाचा अर्ज जो आहे तो माघारी घेतील असा विश्वास लोणीकरांनी व्यक्त केलाय. त्याचबरोबर आम्ही कोणाचाही पक्ष संपवायला निघालो नसून आम्ही विकासाच्या मुद्द्यावर, विकासाच्या जोरावर लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली, त्यावर आम्ही या ठिकाणी सत्तेत आहोत असं देखील लोणीकर यांनी म्हटलंय. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना. माझी ओरिजिनल गाडी ही आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.